नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण येथे एकत्र आलो आहोत केवळ माहिती ऐकण्यासाठी नाही, तर श्रद्धेचा, परंपरेचा आणि शिवतत्वाचा अनुभव घेण्यासाठी. आजचा विषय आहे श्री सिद्धेश्वर महाराज नंदीध्वज आणि गड्डा यात्रापूर्वी घरोघरी केली जाणारी त्या नंदीध्वजाची पूजा. हा विषय ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच तो गंभीर, पवित्र आणि भावनिक आहे. सोलापूर हे एक केवळ शहर नाही, ते आहे योगभूमी. ते आहे तपश्चर्याने पावन झालेली भूमी. आणि या भूमीला ओळख दिली ती योगीराज श्री सिद्धेश्वर स्वामींनी. ज्या भूमीत नंदीध्वज उभा राहतो, शिवनाम घुमतं आणि भक्तांचा भाव आकाशाला भेटतो, ती भूमी सामान्य असू शकत नाही. नंदीध्वज म्हणजे काय? आज आपण ज्या नंदीध्वजाबद्दल बोलणार आहोत तो फक्त काठी नाही, ध्वज नाही किंवा एक प्रथा नाही. तो आहे शिवभक्तीचा उभा साक्षीदार, संयमाचा प्रतीकस्तंभ, श्रद्धेचा मेरुदंड. नंदी म्हणजे भगवान शिवाचा परमभक्त, संयम, सेवा आणि समर्पणाचा आदर्श. ध्वज म्हणजे धर्माचा विजय, सत्याची उंची आणि भक्तीची ओळख. आपण अनेक वेळा म्हणतो नंदीध्वजाची पूजा केली, पण ही पूजा फक्त दिवा लावणे, फुलं वाहणे, नारळ फोडणे एवढीच नसते. ही पूजा म्हणजे मनाची शुद्धता, विचाराची स्थिरता आणि जीवनाला आलेली शिस्त. म्हणूनच ही पूजा गड्डा यात्रेच्या 1 महिना आधी सुरुवात केली जाते. सोलापूरची गड्डा यात्रा ही फक्त मिरवणूक नाही, ती आहे भक्तीची कसोटी, संयमाची परीक्षा आणि शिवाशी केलेली प्रतिज्ञा. या यात्रेत नंदीध्वज वाहणारा भक्त फक्त चालत नसतो, तो स्वतःच्या अहंकारावर पाय ठेवून चालत असतो. गड्डा यात्रा मंदिरात सुरू होते, पण तिची तयारी घरातून होते. घरात पूजा करणं म्हणजे कुटुंब शुद्ध करणं, घरात शिवतत्वाचे आवाहन करणे आणि यात्रेसाठी आपलं मन तयार करणं. म्हणूनच 1 महिना आधी नंदीध्वज घराघरात येतो आणि त्याची पूजा होते. त्यामुळे घर एक मंदिर बनतं. आत्तापर्यंत आपण नंदीध्वज आणि गड्डा यात्रेची भूमिका समजून घेतली. आता आपण या संपूर्ण परंपरेचा मूळ स्रोत जाणून घेणार आहोत. आणि तो स्रोत म्हणजे योगीराज श्री सिद्धेश्वर स्वामी. सिद्धेश्वर स्वामींना समजून घेतल्याशिवाय नंदीध्वज समजत नाही, गड्डा यात्रा समजत नाही आणि सोलापूरची आत्मा समजत नाही. श्री सिद्धेश्वर स्वामी हे लिंगायत संप्रदायातील महान योगी, भगवान शिवाचे परमभक्त आणि लोककल्याणासाठी अवतरलेले सिद्ध पुरुष होते. ते फक्त संत नव्हते, ते जिवंत शिवतत्व होते. त्यांचे जीवन तप, त्याग, संयम आणि करुणेची मूर्त स्वरूप होते. असे सांगितले जाते की लहानपणापासूनच श्री सिद्धेश्वर स्वामी सामान्य बालकांसारखे नव्हते. इतरांना ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा त्या गोष्टींमध्ये त्यांना आसक्ती नव्हती. त्यांचे मन शांत, स्थिर आणि अंतर्मुख होते. लहान वयातच त्यांनी सांसारिक मोह बाजूला ठेवून शिवचिंतन स्वीकारले. श्री सिद्धेश्वर स्वामींनी योग, ध्यान आणि तपश्चर्याच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार साधला. सिद्धेश्वर स्वामींची तपश्चर्या स्वतःसाठी नव्हती, ती होती लोककल्याणासाठी. ते दुःखी लोकांना धीर देत असत, भुकेलेल्यांना अन्न देत असत आणि अज्ञान दूर करत असत. त्यांचा संदेश साधा होता, शिव बाहेर नाही, तो तुमच्या अंतःकरणात आहे. श्री सिद्धेश्वर स्वामींच्या जीवनात काही प्रतीकांना फार महत्त्व आहे. योगदंड, ते आपल्याला शिकवते आत्मशिस्त. नंदी, संयम आणि सेवा याचं प्रतीक. ध्वज म्हणजे धर्माचा विजय. नंतरच्या काळात हीच प्रतीके नंदीध्वज परंपरेच्या रूपात समाजात दृढ झाली. आज आपण जिथे श्री सिद्धेश्वर स्वामींची समाधी पाहतो तो केवळ दगडाचा चोथारा नाही, तो आहे तपश्चर्याची साठवण, भक्तीचे केंद्र आणि शिवचैतन्याचा स्रोत. म्हणून आजही हजारो भक्त तिथे डोळे मिटून उभे राहतात आणि त्यांचे मन शांत होते. आज सोलापूर म्हटलं की पहिलं नाव येते श्री सिद्धेश्वर स्वामी.
गड्डा यात्रा, नंदीध्वज, योगदंड पूजन हे सगळं सोलापूर धार्मिक ओळख बनली आणि ती फक्त आणि फक्त सिद्धेश्वर स्वामीमुळे. आत्तापर्यंत आपण श्री सिद्धेश्वर स्वामींचे जीवन आणि त्यांची तपश्चर्या जाणून घेतली. आता प्रश्न उरतो, नंदीध्वज इतका महत्त्वाचा का आहे? कारण ज्या परंपरेमागे अर्थ नसतो ती परंपरा टिकत नाही. नंदीध्वज टिकला आहे कारण त्यामागे गहिरा आध्यात्मिक अर्थ आहे. नंदी म्हणजे भगवान शिवाचा परमभक्त, त्यांचा वाहन आणि शुद्ध भक्तीचे प्रतीक. नंदीचे गुण आहेत संयम, निष्ठा, सेवाभाव, अहंकाराचा अभाव. नंदी नेहमी शिवाकडे पाहत असतो, तो कुठेही डोळे फिरवत नाही. हाच संदेश नंदी देतो, मन एका ध्येयावर स्थिर ठेवा. ध्वज म्हणजे काय? ध्वज म्हणजे विजयाचे प्रतीक, धर्माची ओळख, सत्याचा आवाज. पुराणा काळात ध्वज म्हणजे युद्ध नाही तर धर्मासाठी उभं राहणे. त्यामुळेच नंदीध्वज म्हणजे भक्तीचा विजय, संयमाचा जय आणि शिवतत्वाचा घोष. नंदीध्वज फक्त बाहेर उभा नसतो, तो भक्ताच्या अंतःकरणातही उभा असतो. नंदीध्वजाची काठी ही मेरुदंड, त्याची उंची ही साधनेची पातळी दाखवते आणि त्याची स्थिरता आपल्याला संयम शिकवते. जो भक्त नंदीध्वज वाहतो तो स्वतःचा अहंकार खाली ठेवतो आणि त्याची श्रद्धा उंचवतो. नंदीध्वजावर लावणारे जाणारे साहित्य आणि त्याचा अर्थ, त्याच्यावर लावले जाणारे फुले ही पवित्रता आणि क्षणभंगुर जीवनाची जाणीव करून देतात. त्याच्यासमोर फोडले जाणारे नारळ हे अहंकाराचा त्याग आणि अंतःकरणातील शुद्धता याचे प्रतीक आहे. त्यावर सजवलेली खेळणी ही नकारात्मकता विचार दूर करते आणि चैतन्य जागृत करते. त्याला वाहिलेले हळद कुंकू हे शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे, ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. अनेक जण विचारतात, नंदीध्वज इतका उंच का? तो उंच असतो कारण श्रद्धा नेहमी उंच असावी, अहंकार नेहमी खाली असावा. उंच नंदीध्वज पाहून माणूस मान खाली करतो आणि त्याचे मन आपोआप नम्र होते. गड्डा यात्रा आणि नंदीध्वज याचं नातं काय? गड्डा यात्रेत नंदीध्वज वाहणं हे शारीरिक कष्टाचं काम आहे, पण त्यामागचा हेतू शरीराला थकवणं नाही तर मन शुद्ध करणं आहे. प्रत्येक पाऊल त्या यात्रेत टाकलेलं एक जप आहे, एक तप आहे आणि एक समर्पण आहे. नंदीध्वज जेव्हा घरात पूजला जातो तेव्हा घर सामान्य राहत नाही, ते घर एक मंदिर बनतं, तपोभूमी बनते, साधनास्थळ बनतं. त्या घरातील प्रत्येक व्यक्ती अनाहूतपणे संयम स्वीकारतो. नंदीध्वज म्हणजे उपवास, नियम, शिस्त, पण हे सगळं भक्तानं मनानं स्वीकारलेलं असतं, भीतीनं नाही. नंदीध्वज उभा दारी, शिव आला घरात, अहंकार गेला खाली, भक्ती चढली माथ्यावर. आता आपण जाणून घेणार आहोत नंदीध्वज घरी का पूजला जातो. अनेक लोक विचारतात, यात्रा तर मंदिरात होते, मग घरी नंदीध्वज का पूजला जातो? 30-40 दिवस आधीच नियम का सुरू करायचे? यामागे अंधश्रद्धा नाही तर गंभीर आध्यात्मिक शास्त्र आहे. कोणतीही मोठी साधना अचानक सुरू होत नाही. शरीर, मन आणि विचार हळूहळू तयार करावे लागतात. नंदीध्वज पूजा म्हणजे यात्रेची साधना सुरू होणे. जशी उपासना उपवासापूर्वी सुरू होते तशीच गड्डा यात्रेची तयारी या पूजनेतून सुरू होते. आपल्या भारतीय परंपरेत एक सुंदर वाक्य आहे, घर हेच पहिलं मंदिर आहे. मंदिर नंतर आलं पण देव आधी घरात आला. नंदीध्वज यात्रेला निघण्याआधी तो थेट रस्त्यावर जात नाही, तो आधी घरात पूजला जातो. सोलापूरमध्ये अनेक कुटुंब नंदीध्वजाची पूजा पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. घरात नंदीध्वजाची पूजा करणं म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद, कुलदेवताची परवानगी, परंपरेची सातत्यपूर्ण पूर्तता. पूर्वजांनी जपलेली परंपरा आज आपण पुढे नेत आहोत, याची साक्ष म्हणजे घरातील नंदीध्वजाची पूजा.
म्हणूनच ही पूजा मंदिरात नव्हे तर घरातून सुरू होते. नंदी म्हणजे फक्त शिवाचं वाहन नाही. नंदी म्हणजे मौन, संयम, भक्ती, आज्ञाधारकपणा. नंदी शिवाजवळ बसून आहे, पण तो कधीही स्वतःला पुढे करत नाही. घरात पूजा करण्यामागचा संदेश स्पष्ट आहे. हे गुण आधी घरात रुजले पाहिजेत, मगच आपण समाजात देवकार्य करू शकतो. जर घरातच राग, वाद, असंयम असेल तर बाहेर देवकार्य कसं होईल? म्हणूनच नंदीध्वज आधी घरात पूजला जातो. नंदीध्वज फार उंच असतो. तो हजारो लोकांतून जातो. यात्रेत असू शकतात अपघात, वाद, विघ्न, दृष्टिदोष. या सर्वांपासून संरक्षणासाठीच घरात नंदीध्वजाची पूजा केली जाते. घरातील पूजा फक्त विधी नाही, ती आहे अहंकार नष्ट करण्याची साधना. या पूजेचा भावार्थ असा: हा नंदीध्वज माझा नाही, तो श्री सिद्धेश्वर महाराजांचा आहे. म्हणूनच नंदीध्वज घेताना डोळ्यात गर्व नसतो, मनात नम्रता असते. नंदीध्वजधारक स्वतःला मालक नाही तर सेवक मानतो. घरातील पूजा म्हणजे यात्रेसाठी घेतलेला संकल्प. देवाऱ्यासमोर उभं राहून मनातल्या मनात म्हटलं जातं, मी नियम पाळीन, मी व्यसन करणार नाही, मी वाद घालणार नाही, मी शुद्ध आचरण ठेवीन. हा संकल्प मंदिरात नाही तर घरातील देवासमोर केला जातो, कारण घर साक्षीदार असतं. म्हणूनच घरातील पूजा अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचं तर नंदीध्वजाची घरातील पूजा म्हणजे परंपरेची सुरुवात, कुलदैवत आणि पूर्वजांचा आशीर्वाद, यात्रेपूर्वी संरक्षण, अहंकार त्याग आणि सिद्धेश्वर महाराजांना पूर्ण समर्पण. सोलापूरकर म्हणतो, नंदीध्वज उंच असतो कारण त्यामागे भक्ती खोल असते आणि ही भक्ती आधी घरात जन्म घेते, मग यात्रेत उतरते. या काळात नंदीध्वजधारक काही नियमही पाळतात. नियम हा शब्द ऐकला की भीती वाटते, पण लक्षात ठेवा, नियम म्हणजे शिक्षा नाही, नियम म्हणजे मार्गदर्शन. नंदीध्वज साधकाचे व्रत हे जीवन कठीण करण्यासाठी नसून सोपं, शुद्ध आणि शांत करण्यासाठी आहे. व्रत म्हणजे मनाची प्रतिज्ञा, विचारांची शिस्त आणि कृतीतला संयम. व्रत हे देवासाठी नव्हे तर स्वतःसाठी असतं. या काळात नंदीध्वजधारक मांसाहार टाळतात आणि शक्यतो कांदा, लसूणसुद्धा टाळतात. गरम, तिखट, उग्र पदार्थ कमी केला जातो. का? कारण अन्न मनावर परिणाम करतं. सात्विक आहार घेणं म्हणजे मन शांत करणं. या दिवसात नंदीध्वजधारक व्यसनांबाबत सुद्धा संयम पाळतात. दारू, तंबाखू, सिगारेट हे सगळं टाळतात आणि हे टाळण्यामागे धमकी नाही तर देहशुद्धी आहे. नंदीध्वज वाहण्यासाठी शरीरही पवित्र असावं लागतं. नंदीध्वज उभा दारी आणि दार उघडतं फक्त घराचं नाही, उघडतं मनाचं, उघडतं पिढ्यानपिढ्यांचं स्मरण. सोलापूरच्या मातीतून उगवलेला हा लाकडी आधार, पण त्यावर उभी आहे अखंड श्रद्धेची उंची. ही काठी साधी नाही, हातात धरलेली परंपरा आहे, खांद्यावर वाहिलेला इतिहास आहे आणि डोळ्यात साठवलेली भक्ती आहे. नंदीध्वज बोलत नाही, तरी गल्लीगल्लीत फिरून तो लोकांना जोडतो, मनाला बांधतो आणि शिवाशी नातं सांगतो. नंदीध्वज येतो दारी तेव्हा घर थांबतं क्षणभर. आईचं पाणी भरलेलं कलश थोडं अधिक श्रद्धेनं फिरतं. वडिलांचे हात नकळत जोडले जातात आणि मुलांच्या डोळ्यात प्रश्नाऐवजी आदर दिसतो. घर हेच पहिलं मंदिर हे शब्द नाहीत, तो अनुभव आहे. देवाऱ्यात दिवा पेटतो, धूप दरवळतो आणि नंदीध्वजाच्या सावलीत घर शुद्ध होतं. ही काठी वाकत नाही, वादळातही नाही, तुटत नाही काळाच्या ओझ्यात, कारण तिच्या आत शिवाचं बळ आहे. ती सांगते, उभं राहा शांतपणे, न बोलता पण ठाम. हीच तर भक्ती, हीच तर साधना. सोलापूरचा वारा नाव घेतो, सिद्धेश्वर, सिद्धेश्वर. योगीराज, तपस्वी, मौनात बोलणारे महादेवांचे अंश. त्यांच्या स्मरणात नंदीध्वज चालतो, गल्ली गल्लीत जातो आणि सांगतो, शिव मंदिरात नाही, तो भक्तीत आहे.
नंदीध्वज चालतो रस्त्यावरून, पण प्रत्येक पाऊल मनात उमटतं. टफांचा आवाज, शंखाचा नाद आणि हर हर महादेव या घोषात मिसळलेली लोकांची श्रद्धा. ही यात्रा नाही, ही तपश्चर्या आहे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी शिकलेला, कोणी अशिक्षित, पण नंदीध्वजासमोर सगळे समान. येथे अहंकार वागतो आणि भक्ती उभी राहते. नंदीध्वज मंत्र म्हणत नाही, तरी त्याचं अस्तित्व मंत्रासारखं काम करतं. मन शांत होतं, विचार थांबतात आणि डोळ्यात पाणी येतं, कारण काही भावना शब्दात मावत नाहीत. विठ्ठल आहे पंढरपूरला, पण सोलापूरला शिव चालत फिरतो नंदीध्वजाच्या रूपाने, भक्ताच्या खांद्यावर आणि आईच्या अंगणात. ही सोलापूरची खरी ओळख आणि हीच त्याची आत्मा. आजोबा धरतात काठी, वडील चालतात सोबत आणि मुलगा पाहतो आश्चर्याने. आणि ही परंपरा पुढे सरकते शब्दाशिवाय पण श्रद्धेसह. नंदीध्वज जातो, पण घरात काहीतरी ठेवून जातो. शांतता, संयम आणि शिवाची आठवण. दार बंद होतं, पण मन उघडंच राहतं. नंदीध्वज उभा दारी म्हणजे शिव आला घरात. तो पाहण्यासाठी नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. तो उभा आहे कारण भक्त उभे आहेत. आजच्या प्रवासात आपण श्री सिद्धेश्वर महाराजांना ओळखलं, नंदीध्वजाचा अर्थ समजून घेतला, गड्डा यात्रा परंपरा जाणवली आणि घरगुती पूजेपासून जीवनशैलीपर्यंतचा मार्ग पाहिला. हा प्रवास शब्दाचा होता आणि मनाचा होता. आजच्या धावपळीच्या जगात अनेक परंपरा हरवत चालल्या आहेत, पण नंदीध्वजाची परंपरा टिकून आहे, कारण तो देवासाठी नाही तर तो माणसासाठी आहे. नंदीध्वज आपल्याला फक्त एवढंच सांगतो, थोडं वेळ थांब, डोळे वर कर आणि मन शांत कर. नंदीध्वजाची पूजा ही पुढच्या पिढीसाठी फक्त शिकवू नका, तिचा अर्थ समजवा, कारण अर्थ कळला की श्रद्धा आपोआप येते. जर या सर्वांमुळे तुमचं मन शांत झालं असेल, तुमचा राग थोडा कमी झाला असेल आणि तुम्हाला श्री सिद्धेश्वर महाराज जवळचे वाटले असतील, तर समजा ही संपूर्ण साधना सफल झाली आहे. ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही चुकलं असेल तर मी सर्वांचं माफी मागते. मी गायत्री आता सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.